तर नमस्कार मित्रांनो, उसाटणे मैदान, भव्य दिव्य बिंजोड मैदान, एक आपल्याला नंदी बघायला भेटले. आपण नंदीचं नाव विचारू. दादा, नंदीचं नाव काय? नंदीचं नाव फायर आहे. फायर 2212. फायर 2212. तुमचं नाव काय दादा? माझं नाव जतीन भागीत, आजिवली पनवेल. दादा, ही गाडी कोणाच्या नावात पळते? आमची गाडी श्री खंडोबा प्रसन्न आजिवली यात नावात पळते. तर दादा, काय नियोजन आहे आजचं? आज आमच्या गावा शेजारचा बैल डेरवलीचा सुंदर पालणार आहे फायर सोबत, आणि न्यू पनवेलचा कॅप्टन आणि फडकेबाड्याचा मारी व्हायची गाडी आज. दादा नक्कीच. दादा, नियोजन कोणी केलं आजचं? आजचं नियोजन आमचे सगळी पोरं मिळून एकत्र येऊनच नियोजन करतो आणि सगळ्यांना वाटेल तो बैलाचा पायरा आम्ही करतो. काय अपेक्षा आहे आज आपल्या फायर कडून? काय नाही, गुलाल झाला पाहिजे बस, एवढी अपेक्षा आहे. बैलाकडनं काय अपेक्षा असं काही गोष्ट नाही, कारण की जेव्हा जेव्हा पळाला आहे तेव्हा तेव्हा त्याने करून दाखवलं आमच्यासाठी. तो चांगलाच पळतो. दादा, आजपर्यंत किती नंदीनी गुलाल मिळवलेत? गुलाल भरपूर झाले. एक 4-5 शर्ती गेल्यात फक्त मिस्टेकमध्ये. कुठं बैल नाही पळाला, कुठला कमी पळाला, किंवा आमच्याकडनं काही चुका आल्यात. बैलाकडनं नाही चुका आल्या कधी अजून. दादा, आपला नंदी कोणत्या कांदी पळतो? आपला बैल दोन्ही कांदे आतून पळतो. दादा, काय सांगाल आजचं मुलांनी नियोजन केलं असेल, काय सांगाल मुलांबद्दल, काय बोलाल? काय नाही, मुलांबद्दल बोलू तेवढं कमीच आहे, कारण की त्यांच्या मुलं ते ह्या शर्ती क्षेत्र आमचं आहे आजिवलीचा श्री खंडोबा प्रसन्न आजिवली पनवेल. कारण की त्यांचा सहकार्य आणि त्यांची मेहनत त्याच्यामुळं आज बैला आमची पळतात. दादा, काय स्पीड लावतो आपला पाय? बाहेर जेव्हा तुम्ही पळताना बघाल तेव्हा सांगाल, कारण की जेव्हा जेव्हा बाहेर पळतो तेव्हा त्याच्यावरचा जो ओम आहे तो पळताना दिसतो आणि सगळी बोलतात बाहेर आला, बाहेरची गाडी सुटते. आणि बाहेर चांगलाच पळतो, जेवढा बैल असेल तेवढा पळत राहतो. किती पण बैल त्याला घाला स्पीडचा, तेवढा त्या जास्त पळायला बघतो. दादा, ड्रायव्हर कोण आहे आजचा? आज ड्रायव्हरचा अजून काही फिक्स नाही, बघू खाली जसा भेटेल, जो भेटेल त्याला बसवतो, असं काही विषय नाही कोण फिक्स. असा ज्ञानीमामा असाचा फिक्स, पण तो आला नाही वाटतं मैदानात आज. दादा, आपला पायर कधी 3 फेऱ्यानं वगैरे पळाले का? हो, 3 फेऱ्यांना पळाले बाहेर इथे बोरीच्या वाडीला, दोन्ही वेळेला सेमीला थोडक्यात सेमी गेली आपली. मग दादा, आता पेडगाव येतोय, पेडगावचं नियोजन वगैरे? पेडगावचा बघून अजून काही फिक्स नाही केला, बघू जाऊ. पण दादा, आपला पायरा जास्तीत जास्त असं कोणत्या मोठ्या पायऱ्यात पळाले? बाहेर आता पाल्याचा बादलमध्ये पळाले, चिंचिवलीचा शाहीर, सुंदर भोंडा ग्रुप, पोलीस मध्ये पण पळाले, बोनिवलीचा पोलीस, जुगेंचा शंकर, असे चांगले चांगले बैल घातलेत बाहेरला. आणि बाहेर त्यावेळी चांगलाच पळाला आहे. जलवा सुंगमबेडाचा, किरण राऊतचा यांचा जलवा. दादा, तुमचं नाव काय? माझं नाव अनुज भागीत. दादा, त्यांच्याकडे माहिती. दादा, सांगा ना 2 शब्द आजच्या नियोजनाबद्दल. आजचं नियोजन काय, आमची पोरं जी नियोजन करतात, म्हणजे आम्ही सगळी ठरवूनच करतो का बाबा या अड्ड्याला आज आपल्याला बैल पालवायचे. आणि आदल्याच दिवशी आम्ही सांगून ठेवतो, ग्रुपला मेसेज टाकायचा का पोरांना उद्या बैल न्यायचे, तर पोरं सकाळीच बैलाजवळ असतात. सगळी सजावट वगैरे सगळी पोरं करतात आमची. आणि पोरांबद्दल जेवढा बोलावं तेवढा कमी आहे, कारण का पोरं सुट्टी वगैरे टाकून सगळी येतात आमच्या इथं, आणि सगळी कामं धंद्याला पोरं आहेत, म्हणजे अशी काही हे नाही, सगळं मॅनेज करूनच पोरं आमच्या अड्ड्याला असतात. त्या गोष्टी सांगल्याच पाहिजे, नाही तर लोक मोकाट समजायची. बरोबर आहे. मित्रांनो, कुठेतरी आपल्या गावाच्या नावासाठी हा क्षेत्र आहे, आणि आपले महादेवांच्या नंदींची सेवा करतात त्याच्यासाठी. दादा, चला, तुम्हाला गुलाल मिळवण्यासाठी बेस्ट ऑफ लक बोलतो. धन्यवाद. चला, बाय बाय. थँक्यू.